ग्रामदैवत शिवयोगी सीतारामची यात्रा उद्या दिनांक 13/1/2024 सुरुवात होत आहे। तत्पूर्वी उद्या शेटे यांच्या वड्यात 12 वाजता योगदंडाच्या पूजनेने धार्मिक विधी सुरुवात होतो। त्याच्यानंतर 12 तारखेला रात्री 12:05 मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवस सात जोड्याचा कार्यक्रम होतो। 13 तारखेला सकाळी 8 वाजता नेहमीप्रमाणे हिरेअप्पू आणि देशमुख यांच्या हस्ते पूजा होऊन नंदीध्वज मंदिराकडे मार्गस्थ होतात व त्या ठिकाणी पहिला कलेक्टरकडे आल्यापासून त्या ठिकाणी सरकारी होतो हिरेअप्पूला। त्याच्यानंतर मंदिरात पोचल्यानंतर पहिला अमृत लिंगास तैलाभिषेक करून त्यानंतर बाकीचे लिंगास तैलाभिषेक करून त्यानंतर योग समाधी आणि गदगीस तेलाभिषेक करून नंदीध्वज पुन्हा 68 लिंगात मार्गस्थ होतात। त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळी दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे 8 वाजता हिरेअप्पू आणि देशमुख यांची पूजा होऊन नंदीध्वज मंदिराकडे मार्गस्थ होतात। त्या ठिकाणी आल्यानंतर पहिला सुमडी पूजी होते, त्यानंतर संमती पूजन व त्याच्यानंतर अक्षताचा धार्मिक कार्यक्रम होतो। त्याच्यानंतर पुन्हा अमृतलिंगापाशी आल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा अभिषेक होऊन पुन्हा धार्मिक कार्य सुरू होतो। नेहमीप्रमाणे पुन्हा सर्व लिंगास करून योग समाधीस त्यानंतर सिद्धेश्वर गदिगेस करून पुन्हा 68 लिंगास प्रस्थान होतात। त्याच्यानंतर 15 तारखेला सकाळी तिथून नंदीध्वज संमती कट्यात आल्यानंतर त्या ठिकाणी पहिला योगदंड व पालखीतील मूर्तीस करमुडगी लावून स्नान घालण्यात येतो। त्याच्यानंतर 1 ते 7 नंदीध्वजला स्नान घालण्यात येतो। त्याच्यानंतर अमृतलिंगापाशी एक विधी होती, धार्मिक विधी गंगापूजन हिरेअप्पू आणि देशमुखाची। तिथून मंदिरात आल्यानंतर त्या ठिकाणी सीताराम शहराची आरती झाल्यानंतर पुन्हा नंदीध्वज हिरेअप्पू वाड्यात येतात। त्याच्यानंतर संध्याकाळी 4:30ला इथून निघून जुने फौजत चौक आल्यानंतर त्या ठिकाणी आपलं पहिल्यांदा फडी बांधल्यानंतर त्याची हिरेअप्पूची असते पूजा होऊन नंदीध्वज किंवा मैदानामध्ये मार्गस्थ होतात व त्या ठिकाणी त्या दिवशी एकच नंदीध्वज पकडणारा सोमनाथ मेळ यांचा मान होतो, तो एकटा तिथं घेऊन होतो। त्या ठिकाणी होम विधीपाशी आल्यानंतर त्या ठिकाणी होम विधी झालं होतं। त्यानंतर पुन्हा आपण नेहमीप्रमाणे भाकणूक येतो व त्या ठिकाणी भाकणूक आल्यानंतर पुन्हा नंदीध्वज आम्ही मंदिरात येतो। मंदिरात पुन्हा या वाड्यात आल्यानंतर तिथं जे नंदीध्वज पकडत फणीचे मानकरी त्यांना महाप्रसाद झाल्यानंतर जेवढे नंदी सर्वांना महाप्रसाद होतो। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दारूचा कार्यक्रम संध्याकाळी 4:30 वाजता आपण निघतो। निघाल्यानंतर होम मैदानावर पोचतो। तिथून दारी कामून आपण पुन्हा सिद्धेश्वर मंदिर जातो। पहिला आम्ही आणि पालखी 5 योगदंड आणि पालखी 5 फेऱ्या मारतो। नंतर 1 ते 5 मारतात, नंतर 2 काट्या मारतात। झाल्यानंतर त्या ठिकाणी टिकून पुन्हा नंदीध्वज घरी येतात। घरी आल्यानंतर 17 तारखेला देशमुखांच्या वाड्यात योगदंडाच्या पूजनेने धार्मिक विधी समाप्त होतो। आम्ही जो भगवा ड्रेस घाललेला असतो तो तिथं पूजा झाल्यानंतर आम्ही इथं घरी येतो, तो भगवा ड्रेस इथं उतरवतो। त्यानंतर पुन्हा संध्याकाळी इथं 2 काट्या पुन्हा पूजा होऊन हिरेअप्पू देशमुख मंदिरात येतो। मंदिरात आल्यानंतर त्या ठिकाणी 5 फेऱ्या होतात, 7 काय त्यानंतर कपडे काढायचा कार्यक्रम होता। धार्मिक कार्यक्रम 5 दिवसाचा आहे आणि माझ्या सर्व भक्तांना एक विनंती आहे की येणारा जो संक्रांतीचा सण आहे तुम्ही सर्व भक्त मानकरी आम्हाला सहकार्य करा। शक्यतो लवकरात लवकर पूजा आटपून धार्मिक विधी लवकर व्हावं अशी आमची इच्छा आहे। आम्हाला असं वाटत नाही की तिथं लवकर येऊ नये। आम्हाला माहीत आहे काही लोक उपवास करतात, आम्ही शक्यतो लवकर येण्याचा आम्ही प्रयत्न करू। अक्षता सोहळा वेळेत होण्यासाठी आपण कसं नियोजन केलं? सांगितलं त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला एकच गोष्ट सांगितलं, आता मी परत माझ्या डोक्यात एकच असते 4 दिवस एकदा नंदीध्वज इथनं निघाले कधी मंदिरात पोहोचतील, मंदिरात पोहोचून कधी घरी हेच माझ्या भाविकांना काय आवाहन करणार? भाविकांना आम्ही काय सांगा की शक्यतो लवकरात लवकर पूजा करून आम्हाला सहकार्य करा। ह्या सर्व भाविकाच्या हातात आहे। भाविकांनी जर लवकर पूजा केली आम्ही मार्गस्थ होतो।